चौथा अध्याय. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ इतिहाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोकदर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ते येती राज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगलनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरणपूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी. क्षण एक घडतात सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्यदाता अस्ताचळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जासे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुश्चित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चौथा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. दोन संन्यासीनां शासनम
नाम चतुर्थोऽध्यायः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. 5वा अध्याय. भवकानन वैश्वानर अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी समर्थ चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राज्य रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम. नृपती भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आनावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी. तरी मी आणि नतयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळीकच जाता. देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जने त्यापरिता त्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वांनी करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐसी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्येण सर्वे वशः चोळप्पाची लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोन या वचन समर्थांनी हास्य करोण. उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती
त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. 5वा अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थांना बडोद्यास नेण्यास प्रयत्नं नाम 5मोऽध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. 6वा अध्याय. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे श्री स्वामी समर्थ चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करुण, मूढा होय शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे अपुल्या चरिता. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळपावी नवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावाची आमणी आम्हा विषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, वावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाल्या व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविल्या ज्या कार्या कारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करुण न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतिसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेने तो मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती, परिते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातूनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परिमल्हाराव नृपती प्रयत्नारंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी अनोनी, सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हारराव वरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी.
कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूचिया मनिवसे. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत 6वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत यशवंतराव सरदार कथा नाम 6ठोऽध्यायः. श्रीरस्तु.